2 वेळा जर एखादा आरोपी बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक असेल, तुम्ही त्याला जामीन देत असाल, पॉस्कोच्या क्रिमिनल अटॅक मध्ये ह्याला जामीन मिळाला कसा? हा बाहेर आला कसा? ज्याने सख्या भावाच्या मुलीवर ह्याने अत्याचार केलेला माणूस. काल नरसापूर येथे घडलेल्या घटनेनं मानवतेवर काळिमा फासले. मी जेव्हा या घटनेबद्दल ऐकलं ना, मला प्रचंड राग आला होता. पण मला त्या गोष्टीवर काहीच बोलायचं नाही आहे. फक्त एकच गोष्ट बोलायची आहे, या नराधमाला 15 दिवसाच्या आत फाशीची शिक्षा द्या. फास्ट ट्रॅक कोर्ट लावा आणि तुम्हाला काय करायचं ते करा, पण याला फाशीची शिक्षा द्या. कारण काही महिन्यांअगोदर मालेगावमध्ये सुद्धा असंच प्रकरण घडलं होतं. एका चिमुकलीसोबत दुष्कर्म करण्यात आला होता. काय झालं होतं त्या प्रकरणामध्ये? न्याय मिळाला का त्या चिमुकलीला? नाही ना. मग या प्रकरणात सुद्धा असंच होईल. आणि या प्रकरणात तुम्ही बघा, प्रशासनानं किती भोंगळा कारभार केला आहे. हा जो आरोपी आहे ना, अगोदरच पॉक्सोच्या आरोपाखाली येरोडा जेलमध्ये 4 वर्षापासून शिक्षा भोगत होता. याला पेरोल कशी मिळाली हो? कशी मिळू शकते याला पेरोल? हे सगळ्यात मोठी चूक आहे प्रशासनाची. आणि एवढंच नाही, महाराष्ट्रामध्ये सध्या महिला सुरक्षितेची जी अवस्था आहे ना, ते तुम्ही ऐकाल तर तुम्ही थक्क व्हाल. NCRBच्या क्राईम इन इंडिया रिपोर्टप्रमाणे महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 2900 बलात्कार होतात आणि प्रत्येक 3.5 तासाला एक दुष्कर्म होतो. आणि हे सगळं कशामुळं होतं हो? महाराष्ट्रामध्ये कायद्याचा धाक नसल्यामुळं होतं. कारण आपले राजकारणी हिंदू मुस्लिमचं राजकारण, जातीपातीचं भांडण आणि भ्रष्टाचार करण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळं सगळं होतं. मित्रांनो, तुम्हाला या सगळ्या विषयावर काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.